परिषद आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची शोभायात्रा उद्या सकाळी 8 वाजता खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिरापासून निघणार असल्याची माहिती आयोजकांकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। या निघणाऱ्या शोभायात्रेत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन देखील करण्यात आलंय। हिंदू नववर्षाचं स्वागत करत असतो आणि त्याच्यासाठी एक भव्य अशी शोभायात्रा आपण काढत असतो। 30 तारीख सकाळी 8 वाजता एकविरा माता मंदिर येथून ही यात्रा चालू होईल आणि श्रीराम मंदिर फुलवाला चौक येथे आरतीने यात्रेची समाप्ती होईल। तरी माझी सर्व पत्रकारांना विनंती का आपल्या माध्यमातून आपल्या प्रिय दैनिकातून ही बातमी जनतेपर्यंत आपण पोहोचवावी आणि तमाम धुळे शहरातील हिंदू नागरिकांना विनंती करतो का त्यांनी मोठ्या संख्येने हिंदू नववर्षाच्या स्वागत यात्रेत सहभागी व्हावं। येणाऱ्या पिढीलाही आपली परंपरा आपण जी गुरु उभारतो ती का उभारली जाते या सर्व गोष्टी त्यांनाही समजल्या पाहिजे आणि प्रत्येकाने आपल्या घरासमोर गुरु उभारावी अशी आपल्या माध्यमातून आपल्या सर्व पत्रकारांच्या माध्यमातून जनतेला अपील करतो का हिंदू नववर्षाचं स्वागत आपल्याला जल्लोषात करायचं आहे। ज्याप्रमाणे 31 डिसेंबर हे विदेशात किंवा आपल्या भारतात पण मोठ्या प्रमाणावर आपण साजरा करतो, त्याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणावर हिंदू नववर्ष आपल्याला सर्वांना एकत्रित येऊन या ठिकाणी जल्लोषात करायचं आहे। त्याच्यासाठी तमाम हिंदू बांधवांनी एकत्र यावं अशी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो। यावेळी आमदार अनुप अग्रवाल, सेनेचे हिलाल माळी, उमेश चौधरी, कैलास चौधरी, युवराज करणकार यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।